तर जोगेश्वरी विधानसभा इथे प्रश्न कोण जिंकणार याचा नाहीये, तर प्रश्न आहे कोणाचं मत कोणाला पडणार, आणि तेच आजच्या राजकारणात सगळ्यात धोकादायक आहे. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाचं विश्लेषण करणार आहोत. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत बंडखोरी समोर आली आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की बंडखोरी नेमकी का झाली. निरीक्षण असं सांगतं की वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणारे कट्टर कार्यकर्ते, वॉर्ड पातळीवर जनसंपर्क असलेले चेहरे, निवडणुकीच्या काळात पक्षासाठी जीव ओतणारे कार्यकर्ते यांनाच उमेदवारी मिळाली नाही. तिकीट वाटप करताना स्थानिक कामापेक्षा समीकरणांना प्राधान्य दिलं गेलं, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. याच नाराजीतून मोठ्या संख्येनं उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेत. हे उमेदवार नवीन नाहीत, बाहेरून आलेले नाहीत, तर याच पक्षांचे जुने ओळखीचे चेहरे आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे मर्यादित का होईना पण ठोस मतदार वर्ग आहे. जोगेश्वरी विधानसभा ही झोपडपट्टी बहुल, स्थानिक प्रश्नांवर मतदान करणारी, व्यक्ती केंद्रित राजकारण स्वीकारणे अशी मतदारसंघांची रचना आहे. इथे उमेदवाराची ओळख, उपलब्धता, रोजच्या प्रश्नांवरील उपस्थिती हे घटक पक्षचिन्हा इतकेच महत्वाचे ठरतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मतविभाजन होणार का? शहरी मतदारसंघात जर 5 ते 60% मतं विभागली गेली तर निकाल पूर्णपणे बदलू शकतो. अपक्ष उमेदवार जिंकतीलच असं नाहीये, पण कोण जिंकणार हे ठरवू शकतात. हा स्पॉइल इफेक्ट जोगेश्वरीत स्पष्टपणे दिसतोय. या परिस्थितीमुळे पक्षांसमोर काही गंभीर प्रश्न उभे राहतात. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकेल का? निवडणुकीनंतर संघटना मजबूत राहील का? काम करू नये, संधी नाही ही भावना वाढेल का? जर यावर वेद संवाद झाला नाही तर हा असंतोष पुढील निवडणुकांपर्यंत टिकू शकतो. आता थेट प्रश्न असा, पक्षासाठी जीव ओतणारा कार्यकर्ता तिकीट न मिळाल्यावर पक्षासाठीच काम करेल का? आणि जर तो अपक्ष म्हणून उभा राहिला तर त्याचा फटका नेमका कोणाला बसेल? आज जोगेश्वरीतील लढत ही फक्त पक्ष विरुद्ध पक्ष नाही, तर संघटना विरुद्ध असंतोष आहे. ही निवडणूक नेतृत्वासाठी चेतावणी आणि कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमानाचा प्रश्न बनली आहे. जोगेश्वरीचा निकाल मतदार ठरवणारच आहे, पण मतविभाजन तो निकाल कसा असेल हे ठरवणार आहे. मी संदीप कसालकर, तुर्तास इथे थांबतो. पाहत राहा भारत 24 तास.